नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा जो काही उपाय आहे तो उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, गुरुपौर्णिमा येत्या 10 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात, उपवास करावा, पूजा मांडणी, अभिषेक, या सगळ्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही नक्की बघा. सोबतच स्वामींना गुरुपद कसं द्यावं, गुरुपद करताना कोणता मंत्र बोलावा, याचासुद्धा डिटेल व्हिडिओ आहे, तो सुद्धा नक्की बघा. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघा, गुरुपौर्णिमा आहे प्लस गुरुवार पण आहे, म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. तर ह्या दिवशी जर तुम्ही हा उपाय कराल तर शतपटीने त्याचं तुम्हाला पुण्य मिळेल. बघा, इतर दिवशी आपण अनेक सेवा करत असतो, उपाय करत असतो, पण अशा विशिष्ट तिथींदिवशी, विशिष्ट दिवसांदिवशी आपण काही उपाय सेवा केल्या तर त्याचं नक्कीच अनंतपटीने आपल्याला फळ मिळतं, यात काही शंका नाही. तर बघा, काय करायचं आहे. गुरुपौर्णिमा हा अर्थात आपल्या गुरूंचा दिवस आहे आणि गुरुतत्वाचा हा दिवस मानला जातो. आणि या दिवशी बघा, शिष्य आणि गुरूंचा हा अगदी महत्त्वाचा दिवस असतो. शिष्याने आपल्या गुरूंसाठी या दिवशी जेवढं काही करायला जमेल तेवढं आपल्या गुरूंसाठी केलं पाहिजे. बघा, जर आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला संकटांपासून कोण वाचवत असेल तर ते अर्थात आपले गुरु आहेत. आणि अर्थात आपले गुरु कोण आहेत तर अर्थात या ब्रह्मांडाचे नायक स्वामी समर्थ महाराज. तर बघा, गुरूंच्या सहवासात जो असतो ना त्याचं आयुष्य हे खूप सुंदर असतं, लक्षात घ्या. बघा, असं म्हटलं जातं की ज्यावेळी देव आपल्यावरती कोपतो त्यावेळी आपल्याला गुरु आपल्याला त्यातून वाचवतात, पण गुरु जर आपल्यावर कोपले तर देवसुद्धा काही करू शकत नाही. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. मी असं म्हणत नाही की स्वामीच तुमचे गुरु हवेत. तुमचे जे पण गुरु आहेत त्यांच्याशी तुम्ही एकनिष्ठ राहा, त्यांची तुम्ही पूजा केली पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनानेच तुमचं सगळं आयुष्य जे आहे ते पुढे नेलं पाहिजे. आणि जे काही माझ्या आयुष्यात सगळं चाललेलं आहे ते गुरूंच्या आशीर्वादानेच आहे अशी तुमची भावना पाहिजे. म्हणून गुरूंचं स्थान हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. आता गुरु का आयुष्यामध्ये हवात. बघा, गुरुबळ हे मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, आपल्या कुंडलीमध्ये अनेक ग्रह असतात, शनी, गुरु. तर हे जे काही म्हणजे ग्रह आहेत त्या ग्रहांचा आपल्यावरती, आपल्या आयुष्यावरती, संसारावरती परिणाम होत असतो. चांगलाही परिणाम होतो, वाईटही परिणाम होतो. पण चांगला परिणाम कधी होतो, ज्यावेळी आपले गुरु आपल्यासोबत असतात, आपलं गुरुबळ चांगलं असतं तेव्हा. जर आपलं गुरुबळच वीक असेल, चांगलं नसेल तर नक्कीच आपल्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यामध्ये संतती, नोकरी, विवाह, पैसा, आर्थिक प्रॉब्लेम, घरात कटकट, भांडण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गुरुबळाशी निगडीत आहेत. म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये जर संतानप्राप्ती असेल, विवाह असेल, नोकरी असेल आणि ह्या सगळ्यांपेक्षा पैसा जर तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे पैशाच्या प्रॉब्लेम जर खूप असतील तर ह्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा. कारण गुरुबळ हे आयुष्यात आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचं गुरुबळ हे अनंतपटीने वाढणार आहे. म्हणून या दिवशी हे छोटे छोटे उपाय तुम्हाला नक्की करायचे आहेत. तर आता काय करायचं, गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही म्हणजे आपली नेहमीची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे. पूजा वगैरे करून झाल्यानंतर, सेवा वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तर आता या दिवशी नक्की तुम्हाला बघा, डोक्यावरून अजिबात तुम्हाला स्नान करायचं नाही. गुरुवार आहे, अर्थात गुरुवारी आपण डोक्यावरून स्नान करतच नाही. पण चुकूनही तुम्हाला, आता कधी कधी काय होतं ना की मांसाहार खाल्लेला असतो, पण आदल्या दिवशी तुम्ही चुकूनही मांसाहार करू नका. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला केस धुवावे लागतील. तर चुकूनही तुम्हाला गुरुवारच्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही आहे, हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर तुम्हाला या दिवशी चुकूनही नखे कापायची नाही आहेत. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या चुकूनही आपल्याला करायच्या नाही आहेत. आणि जो उपाय आहे तो सुद्धा नक्की सांगणार आहे. तर आता काय करायचं बघा, तुम्हाला नखे कापायचे नाही आहेत, चुकूनही केसावरून डोक्यावरून आंघोळ करायची नाही आहे, ह्या गोष्टी तर लक्षात ठेवायच्याच आहेत. सोबतच गुरुवारच्या दिवशी
म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे. आता पिवळ्याच रंगाचं का? बघा, पिवळा रंग हा गुरुतत्वाचा रंग मानला जातो, गुरुतत्वाशी निगडीत हा रंग आहे. त्याच्यामुळे पिवळ्या रंगाचं वस्त्र, साडी, कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत. याने काय होतं तर आपला जो गुरुबळ आहे तो मजबूत होतो, कारण पिवळा रंग हा आपल्या गुरूंना अतिशय प्रिय आहे. दत्तगुरूंना, स्वामींना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. त्याच्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळं फूल तुम्ही महाराजांना अर्पण करा, पिवळी मिठाई, पिवळा पदार्थाचा नैवेद्य तुम्ही महाराजांना अर्पण करा, सोबतच पिवळं वस्त्र तुम्हाला परिधान करायचं आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपल्याला पाळायच्या आहेत. आता त्यानंतर बघा, आता हे पुढचे जे दोन काही उपाय आहेत ते खूप प्रभावशाली उपाय आहेत, तुम्ही नक्की कराच. तर एक दिवस वेळात वेळ काढा आणि हे उपाय कराच. खरंच सांगते, खूप प्रभावी उपाय आहेत आणि अनेकांना या उपायांचा अनुभव आलेला आहे. तर आता सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर, अर्थात गुरुपौर्णिमा आहे, आपण वेळात वेळ काढून महाराजांना भेटायला जायचंच आहे. म्हणजे स्वामींच्या केंद्रात, मठात जायचंच आहे, दत्तगुरूंच्या मंदिरात जा, दोन्हीपैकी कुठेही जा. पण जात असताना तुम्हाला एक पिवळ्या रंगाचं पदार्थ तुम्हाला न्यायचा आहे, म्हणजे पिवळी वस्तू दान करायची आहे. मग पिवळी मिठाई तुम्ही दान करायची आहे, पिवळे म्हणजे पेढे दान करू शकता, पिवळी मूगडाळ तुम्ही दान करू शकता, सोबतच काय म्हणू आपण, केळी दान करू शकता. पिवळा पदार्थ तुम्हाला, पिवळ्या मिठाईचं तुम्ही दान करायचं आहे. म्हणजे तिथे भक्तजन जे आलेले आहेत तिथे त्यांना पिवळा प्रसाद जो आहे तो तुम्हाला वाटायचा आहे. म्हणजेच केंद्रात, मठात जाऊन पिवळ्या वस्तूचं तुम्हाला दान करायचं आहे. तर ही खूप सुंदर सेवा आहे. मनापासून जे काही आपण घरामध्ये सेवा केलेल्या आहेत त्याच्यानंतर केंद्रात, मठात जाऊन तुम्ही अशा प्रकारे या नैवेद्याचं वाटप करायचं आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला ही सेवा करायची आहे. आता त्याच्यानंतर उपाय कोणता करायचा आहे बघा, तुम्हाला गाईला एक वस्तू म्हणजे एक पदार्थ खाऊ घालायचा आहे. तर आता आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम असतात. पैसा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय बघा, कर्जाचा खूप डोंगर झाला आहे, पैसा टिकत नाही आहे. आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जातो, खूप कष्ट मेहनत घेत आहेत तरी पण पैसा घरात टिकत नाही. तर असं जर तुमच्या आयुष्यात घडत असेल तर तुमचा गुरुबळ हा वीकच आहे असं समजा. आणि ह्या प्रॉब्लेममधून तुम्हाला सुटायचं असेल तर गुरुबळ स्ट्रॉंग करावं लागेल. आणि गुरुबळ हे या दिवशी तुम्ही गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी हे उपाय, सेवा आपल्याला कराव्या लागतात. तर बघा काय करायचं आहे, तर तुम्हाला गाईला याच दिवशी तुम्हाला गाईला एक पदार्थ खाऊ घालायचा आहे. तर पिवळी चणा डाळ जी असते, हरभऱ्याची डाळ, ती तुम्हाला खाऊ घालायचं आहे. आता गूळ आणि पिवळी चणा डाळ हे दोन पदार्थ तुम्हाला गाईला म्हणजे खाऊ घालायच्या आहेत. पण खाऊ घालत असताना कशा प्रकारे घालायचे बघा, डाळ घ्यायची आणि गूळ घ्यायचा, पण तो आपल्या हातात घ्यायचा आणि आपल्या हाताने त्यांना म्हणजे गाईला खाऊ घालायचं आहे. असं पुढे तिच्या गाईच्या पुढे ठेवलं आहे आणि तिथं ती खाते हे नाही, असं नाही. तर तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन तुमच्या हाताने त्या गाईने ते खाल्लं पाहिजे, हाताने तुम्हाला भरवायचं आहे. त्या गाईने तुमचे हात चाटले पाहिजेत, अशा प्रकारे तुम्हाला ते खाऊ घालायचं आहे. ज्यावेळी ती गाय तुमचे हात चाटत असते, बघा गाईमध्ये 33 कोटी देव सामावलेले आहेत, त्याच्यामुळे ज्यावेळी ती गाय तुमचे हात चाटत असते त्यावेळी ती गाय तुमचे दुःख, संकट, दरिद्री, अडचणी म्हणजे जे काही तुमच्या आयुष्यात वाईट आहे ते सगळं ती चाटून घेत असते, पुसून घेत असते. म्हणून तुम्हाला तुमच्या हाताने ते चणा डाळ आणि गूळ तुमच्या हातानेच त्या गाईला खाऊ घालायचं आहे, लक्षात घ्या. चुकूनही ते दोन पदार्थ खाली ठेवायचे नाहीत. ज्यावेळी ती, परत एकदा सांगते, ज्यावेळी ती गाय तुमचे हात चाटत असते त्यावेळी तुमच्या हाताच्या रेषांवरील जे काही वाईट आहे, गरिबी, दरिद्री, दुःख, संकट, म्हणजे पैशाचे प्रॉब्लेम, आर्थिक अडचणी किंवा जे काही वाईट आहे, नकारात्मकता, घरातील भांडण, कटकटी, सगळं वाईट जे काही आहे ते सगळं वाईट ती पुसून घेत असते, चाटून घेत असते. आणि हा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावशाली उपाय आहे. ज्यांनी हा उपाय केला आहे त्यांना अनुभव आलेला आहे. कमीत कमी 5 गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पण नसेल जमत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर मी ॲटलिस्ट हा उपाय नक्की करा. याने तुमचं गुरुबळ खूप 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 स्ट्रॉंग होणार आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे गाईला या दिवशी तुम्हाला हे खाऊ घालायचंच आहे आणि तुमच्या हाताने खाऊ घालायचं आहे.
ज्याने ती गाय तुमचे हात चाटेल अशा प्रकारे. आता त्यातील दुसरा उपाय, हा पहिला उपाय झाला. आता दुसरा, आणि त्यानंतर गाईला प्रार्थना करायची की हे गोमाते, हा जो काही मी उपाय करते तो माझ्या सुखी संसारासाठी, माझ्या आयुष्यामध्ये जे काही अडीअडचणी चालू आहेत त्याच्यासाठी, आणि त्याचं निवारण होऊ दे. सोबत महाराजांना पण प्रार्थना करायची आहे की महाराज, हे जे काही उपाय मी करते ते सगळे मला लागू होऊ देत, पैशाचा प्रॉब्लेम सुटू दे, आर्थिक अडचण दूर होऊ दे, पैसा घरामध्ये टिकू दे. तर अशी सगळी महाराजांना प्रार्थना करायची आहे. गुरुबळ चांगलं होऊ दे, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे, असं सगळं स्वामींना बोलायचं आहे. आता त्यातला दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. आता संध्याकाळच्या वेळी तुम्ही हा उपाय करू शकता, सकाळच्या वेळी पण करू शकता, ज्यावेळी तुम्हाला पॉसिबल होईल त्यावेळी करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत करायचा नाही, इतर वेळी कधीही करू शकता. तर आता एक दिवा घ्यायचा आहे. दिवा म्हणजे मातीची पंती तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये 2 वातींची 1 वात करायची. त्यामध्ये तेल, शुद्ध गाईचं तूप जे आहे ते टाकायचं. शुद्ध गाईचंच तूप टाकायचं. जर तुमच्यात नसेलच तर तुम्ही साधं तूप, म्हणजे आपलं म्हशीचं जे तूप असतं ते टाकलं तरी चालेल, नाही तर आपलं साधं तेल टाकलं तरी चालेल. पण तुमच्याकडे असेलच तर तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाका. आता ते निरांजन म्हणजे तो दिवा जो आहे तो तिथे म्हणजे स्वामींच्या केंद्रात जायचं आहे, मठात जायचं आहे. आणि तिथे तुम्हाला जिथे औदुंबराचं झाड असतं बघा, प्रत्येक दत्त मंदिरामध्ये औदुंबराचं झाड असतं, स्वामींच्या केंद्राच्या पुढे असतं. तर त्या औदुंबर वृक्षाखाली तुम्हाला तो दिवा जो आहे तो प्रज्वलित करून यायचा आहे. आता हा दिवा लावण्यामागचं कारण काय बघा, दिवा म्हणजे यशाचं आणि मांगल्याचं प्रतीक असतं. आणि हा दिवा जर तुम्ही लावाल तर तुमच्या आयुष्यातील ज्या काही कटकटी आहेत, भांडण आहेत, वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातील. आयुष्यामध्ये एक प्रकाशमय तुमचं आयुष्य होईल. आणि तुमच्या मुलांची आर्थिक प्रगती होईल, म्हणजे अभ्यासात प्रगती होईल. आणि सोबतच दत्त महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे, हा उपाय मी जो केलेला आहे तो मला लागू होऊ दे, माझ्या मुलांची प्रगती होऊ दे, अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर हे दोन्ही उपाय तुम्हाला करायचे आहेत. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.